ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये हरतालिकेचा उपवास व्रत करत असताना कोणते दोन पदार्थ चुकूनही खाऊ नये याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. हे दोन पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात आणि आपण जे हरतालिकेचे व्रत केलं आहे त्या व्रताचं आपल्याला फळ देखील प्राप्त होणार नाही. आता असे हे कोणते दोन पदार्थ आहेत जे आपल्याला या हरतालिकेला चुकूनही खायचे नाहीत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते. आपले हिंदू दिनदर्शिकेनुसार यंदा 6 सप्टेंबर 2024 रोजी हे हरतालिकेचे व्रत केले जाणार आहे. या हरतालिकेच्या दिवशी विवाहित महिला आणि अविवाहित मुली भगवान शिव आणि माता पार्वती यांची विधिवत पूजा करतात, व्रत करतात. ज्याप्रमाणे माता पार्वतीला भगवान शिव पती स्वरूपात लाभले त्याचप्रमाणे आपल्याला देखील भगवान शिवांसारखाच पती लाभावा यासाठी कुमारिका हे व्रत करतात. त्याचबरोबर सौभाग्यवती स्त्रिया आपले सौभाग्य अखंड राहावे, आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी यावी आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी हे व्रत करत असतात. जर तुम्ही हरतालिकेचे व्रत पहिल्यांदाच करणार असाल तर सर्व नियमांचा विचार करूनच मगच व्रताचा संकल्प घ्यायचा आहे. कारण व्रत सुरू करताना जो संकल्प केला जातो तो संकल्प आयुष्यभर पाळावा लागतो. जर तुम्ही निर्जला व्रत करणार असाल म्हणजेच पाण्याशिवाय किंवा फळे उपवासाचे पदार्थ खाण्याशिवाय जर करणार असाल तर त्याचप्रमाणे तुम्हाला दरवर्षी हे हरतालिकेचे व्रत करावे लागणार आहे. आणि म्हणूनच व्रताचा संकल्प करण्यापूर्वी आपल्याला विचार करायचा आहे की आपल्याला ज्याप्रमाणे शक्य होईल तर त्याप्रमाणेच आपल्याला उपवास करायचा आहे. हरतालिकेचा उपवास हा हरतालिकेच्या दिवशी सोडला जात नाही, तर हिंदू मान्यतेनुसार हा उपवास 24 तासांसाठी ठेवला जातो. हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीच्या सूर्योदयापासून सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थीला सूर्योदयानंतरच समाप्त होते. तुम्ही चतुर्थीला सूर्योदयानंतर या व्रताचं पारण करू शकता आणि आपल्याला हे 24 तास हे व्रत करायला जमणार असेल तरच आपण हे व्रत करायचं आहे. हे व्रत करत असताना शक्यतो निर्जलाच व्रत करायचं असतं, परंतु आपल्याला हे व्रत करत असताना जर निर्जला व्रत शक्य नसेल तर तुम्ही फलाहार करून हे व्रत करू शकता. त्याचबरोबर हे व्रत करत असताना आपल्याला हे व्रत मध्ये सोडता येत नाही. आयुष्यभर आपल्याला कायमस्वरूपी हे व्रत पाळावे लागते. परंतु जर काही कारणास्तव आपल्याला हे व्रत करता येत नसेल तर त्या व्रताचं आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि आपल्या कुटुंबातील कोणत्याही स्त्रीकडे आपल्याला हे व्रत सोपवायचं आहे. यामुळे व्रत देखील सुरू राहतं. अशा या नियमांचं पालन करूनच आपल्याला हे हरतालिकेचे व्रत करायचं आहे. तसेच हे हरतालिकेचे व्रत करत असताना आपण जे उपवासाचे काही पदार्थ खाणार आहोत, जर निर्जला व्रत करत असाल तर अतिशय उत्तम, परंतु जर निर्जला व्रत करत नसाल आणि फलाहार किंवा उपवासाचे जर पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करत असाल तर तुम्ही जे तामसिक पदार्थ असतात म्हणजेच कांदा, लसूण किंवा मांसाहार हे तुम्ही या दिवशी चुकूनही करायचं नाही. कोणत्याही पदार्थामध्ये लसूण आणि कांद्याचा वापर होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आणि तुम्ही जे उपवासाचे पदार्थ करणार आहात तर ते सात्विक पदार्थ असावेत. जरी तुम्ही व्रत करत नसाल, उपवास करत नसाल तरी देखील या दिवशी आपल्या घरामध्ये सात्विक अन्नच झालं पाहिजे याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला मांसाहार घरामध्ये किंवा घराच्या बाहेर देखील करायचं नाही. आता व्रत करणाऱ्या व्यक्तीनंच नाही तर घरातील कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं हे जे मी सांगितलेले पदार्थ आहेत तामसिक म्हणजे कांदा, लसूण आणि मांसाहार तर ते चुकूनही घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जाऊन देखील खायचं नाही. हा नियम तुम्हाला अवश्य पाळायचा आहे. जर घरातील कुटुंबातील जर एखाद्या व्यक्तीनं जर हे पदार्थ खाल्ले तर जो व्यक्ती जी स्त्री हे व्रत करत आहे तर तिला केलेल्या व्रताचं फळ प्राप्त होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे हरतालिकेचे व्रत करत असताना चुलीवर किंवा गॅसवर केलेला कोणताही पदार्थ खायचा नाही. म्हणजेच शिजवलेले कोणतेही अन्न पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत. माता पार्वतीनं जंगलामध्ये राहून कंदमुळे खाऊन हे व्रत केलं होतं आणि भगवान शिवांना पती स्वरूपात प्राप्त केलं होतं आणि म्हणूनच आपणही हे हरतालिकेचे व्रत करत असताना चुलीवर किंवा गॅसवर केलेले कोणतेही पदार्थ म्हणजे शिजवलेले किंवा भाजलेले कोणतेही अन्न पदार्थ या दिवशी चुकूनही खायचे नाहीत. हरतालिकेचे व्रत करत असताना आपल्याला फलाहार करायचा आहे. त्याचबरोबर कंदमुळं खाऊन आपल्याला हा उपवास करायचा आहे. कंदमुळामध्ये तुम्ही रताळे किंवा बटाटे खाऊ शकता, परंतु मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ते तुम्ही शिजवून किंवा भाजून खाऊ शकत नाही.
तसेच हरतालिकेचा उपवास करत असताना आपण जे फलाहार करणार आहोत, फळं खाणार आहोत, तर यामध्ये देखील एक फळ असं आहे की ते आपल्याला चुकूनही खायचं नाही, तर ते आहे फणस. फणस हे कोणत्याही उपवासाला फळ चालत नाही. तुम्ही इतर वेळी ते फळ खाऊ शकता, परंतु कोणत्याही उपवासाला खाण्यास ते हिंदू धर्मशास्त्रानुसारच मनाई केलेली आहे. आणि तुम्ही जर या उपवासाला हे फणस खात असाल तर तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही. तसेच हरतालिकेचा उपवास करत असताना, व्रत करत असताना जरी तुम्ही व्रत करत नसाल तरी देखील किंवा उपवास सोडण्यासाठी वांग्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ असेल किंवा वांग्याची भाजी असेल तर ती देखील आपल्याला या दिवशी खाणं टाळायचं आहे. त्याचबरोबर वाल, घेवडा या ज्या भाज्या आहेत तर त्या देखील आपल्याला खायच्या टाळायच्या आहेत. जो दुधी भोपळा म्हटला जातो तर तो दुधी भोपळा देखील आपल्याला शक्यतो या दिवशी चुकूनही करायचा नाही. आता या ज्या मी भाज्या सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही इतर दिवशी खाऊ शकता, परंतु हरतालिकेचे व्रत उपवास करत असताना हे खाण्यास निषिद्ध मानले गेले आहेत. आणि त्यामुळं आपण चुकूनही या हरतालिकेच्या व्रताला वांग्याची भाजी, वालाची भाजी तसेच भोपळ्याची भाजी या खाणं टाळायचं आहे. आणि अगदी सात्विक पदार्थ खाऊनच आपल्याला हे उपवास करायचा आहे. तसेच उपवास करत असताना आपल्याला जास्तीत जास्त भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. या दिवशी आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची देखील विशेष काळजी घ्यायची आहे. या दिवशी आपण आपल्या पतीसाठी व्रत करत असतो, त्यांच्यासाठी उपवास केला जातो आणि म्हणूनच आपल्या पतीशी खोटं बोलायचं नाही, पतीशी भांडण करायचं नाही, वादविवाद करायचं नाही. हे नियम आपल्याला अवश्य लक्षात ठेवायचं आहे. हरतालिकेचे व्रत करत असताना आपल्याला शक्यतो झोपायचं नाही दिवसा, तसेच रात्री देखील जागरण करायचं आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त भोलेनाथांचं, भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. आणि अशा प्रकारे हे हरतालिकेचे व्रत उपवास आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर हे व्रत करत असताना जर गर्भवती महिला किंवा एखादी जर आजारी व्यक्ती हे उपवास करत असतील तर गर्भवती महिलांनी अगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हे हरतालिकेचं व्रत करायचं आहे. तसेच आजारी व्यक्तीनं देखील आपल्याला शक्य होत असेल तरच हा उपवास निर्जला व्रत म्हणून करायचा आहे किंवा फलाहार करून करायचा आहे. आणि तुम्हाला शक्य होत नसेल तर मग तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता. त्याचबरोबर गर्भवती महिलेनं आपली स्वतःची आणि आपल्या बाळाची काळजी घेऊनच हा उपवास करायचा आहे. आता हे उपवासाचे पदार्थ आपण जे करणार आहोत तर हे पदार्थ करत असताना यामध्ये जे मीठ टाकणार आहोत, शक्यतो या दिवशी कोणताही मिठाचा पदार्थ खाल्ला जात नाही, परंतु तरी देखील तुम्ही जर यामध्ये पदार्थामध्ये मीठ टाकत असाल तर जे सैंधव मीठ असतं तर ते सैंधव मिठाचा आपल्याला या पदार्थामध्ये वापर करायचा आहे. समुद्री मिठाचा किंवा काळ्या मिठाचा कोणत्याही पदार्थामध्ये वापर करायचा नाही. तुम्ही जर कोणत्याही उपवासाच्या पदार्थामध्ये जर तुम्ही काळ्या मिठाचा किंवा समुद्री मिठाचा जर वापर करत असाल तर तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही. हरतालिकेचे हे व्रत उपवास करत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. नियमांचं पालन करूनच आपल्याला हे व्रत करायचं आहे. आपल्याला ज्याप्रमाणे शक्य होईल तर त्याप्रमाणेच आपल्याला हे व्रत उपवास करायचं आहे. आणि जर आपल्याकडून हे व्रत करत असताना जर काही चुका घडत असतील किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून जर काही चुका घडत असतील तर यामुळं भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होणार नाहीत. उलट आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर विघ्न, संकट, बाधा येण्याची शक्यता आहे आणि आपण केलेल्या व्रताचं फळ देखील प्राप्त होणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला शक्य असेल तर या दिवशी निर्जला व्रत करायचं आहे किंवा फलाहार करायचा आहे आणि मगच हे व्रत करायचं आहे. ज्याप्रमाणे माता पार्वतीनं भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी जे व्रत केलं तर त्याचप्रमाणे आपल्याला हे व्रत करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.